जे आपण NPK टाकल्यानंतर जो मसाला वापरतो म्हणजे झिंक, फेरस, मॅग्नेशियम, जे सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये जेवढे घटक असतील हे सगळे आपण ज्या वावराचा पोत पाहून त्या ठिकाणी त्या जमिनीमध्ये एक्स्ट्रा वापरलेले आहे. वेगवेगळ्या वावरामध्ये वेगवेगळे डोस, इथंच माझ्या प्लॉटमध्ये 8 प्लॉटमध्ये वेगवेगळे डोस आहे. त्यामुळं तुम्हीसुद्धा ज्यावेळेस बेसल डोस भरता. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संदीप गुंजाळ आपल्या शेतीविषयक व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, साधारणतः 8 दिवस झाले आपण शेतीची मशागत पूर्ण करत होतो. वेळोवेळी व्हिडिओ आपले सोशल मीडियावरती आले आणि बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न होता की आपण शेतीत काय करता आणि बेसल डोससाठी काय वापरता. त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतो आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्या ट्रॅक्टरच्या रोलरच्या साहाय्याने या ठिकाणी बेड करून घेतलेला आहे. या बेडमध्ये जर बघितलं आपण तर तुम्हाला पहिलं मी सांगितलं होतं सुरुवातीला का शेणखताचा वापर आपण पुरेपूर केलेला आहे. सेंद्रिय कर्ब जमिनीचं जेवढं वाढेल, जितकं वाढवता येईल तितकी काळजी आपण या ठिकाणी घेतलेली आहे. मित्रांनो, ह्या बेडमध्ये आता हाच व्हिडिओ आपला स्पेशल बेडसाठी आहे की याच्यामध्ये आपण काय काय टाकलं आणि बेड कसा बनवला. तर मित्रांनो, याच्यामध्ये आपण एकरी पिकलेलं 5 टेलर शेणखत आहे ह्या बेडमध्ये. त्याच्यानंतर साधारणतः आपण कोंबड खत वापरलेलं आहे. कोंबड खत म्हणजे आपल्या साळीचं कोंबड खत न वापरता आपण अंड्यावरच्या ज्या कोंबडीचं आहे ते कोंबड खत, लेंडी कोंबड खत आपण या ठिकाणी वापरलं आहे. मित्रांनो, लेंडी कोंबड खत वापरायचं कारण काय, त्याच्यामध्ये तुम्हाला नत्र, स्फुरद आणि पालाश, नत्र, स्फुरद, पालाश याची मात्रा याच्यामध्ये खूप असते. त्याच्यासोबत तुम्हाला जमिनीला तुमच्या पिकासाठी कॅल्शियम पण याच्यातून भेटतं आणि राहिलेले सूक्ष्म अन्नद्रव्य जे आहे ते सुद्धा या कोंबड खतामध्ये भरपूर असतात. त्याच्यामुळं शेणखताला जोडीला आपण कोंबड खत या ठिकाणी वापरलेलं आहे. कोंबड खत वापरून त्याच्यासोबत आपण थोडंसं त्याला रासायनिक खताची सुद्धा आपण जोड या ठिकाणी दिलेली आहे. मित्रांनो, एकरामध्ये आपण 2 गोण्या 10-26 असेल तर 1840 2 गोण्या आणि 24-24-08 ह्या 2 गोण्या, अशा 6 गोण्यांचा ढोस आपण याच्यामध्ये कोंबड खत आणि शेणखत याच्यासोबत आपण भरलेलं आहे. आणि हे सर्व भरून आपण साधारणतः या ठिकाणी आपले 9-10 एकरचा प्लॉट आहे आणि या 10 एकरच्या प्लॉटमध्ये 6-7 प्लॉट आहे. तर 6-7 प्लॉटमध्ये कसं होतं, काहींना म्हणजे माती परीक्षण करून काही माती परीक्षणामध्ये निदर्शनात आलं की काही कमतरता वेगवेगळ्या प्लॉटमध्ये वेगवेगळी आहे. आता काय होतं, सोशल मीडियावरती मी जर सांगितलं कुणाला बेसल डोस भरायचा तर आपण रेग्युलर सांगत असतो बुवा 10-26, 18-40, 24-24 असं भरा. पण काय होतं, जिथल्या तिथल्या प्रॉपर शेतकऱ्यांनी जिथलं तिथलं नेमकी मातीचं परीक्षण करून घेणं गरजेचं असतं. आपण सांगतो आणि ते खतं तिथं मला जे लागू पडतात ते त्यांना लागू पडन याची गॅरंटी शक्यतो कमीच असते. त्याच्यामुळं आपल्याला जमिनीमध्ये नेमकी काय कमी आहे हे आपण पहिलं पाहायचं आहे. आणि त्याच्यासोबत म्हणजे कसं, जे आपण NPK टाकल्यानंतर जो मसाला वापरतो म्हणजे झिंक, फेरस, मॅग्नेशियम, जे सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये जेवढे घटक असतील हे सगळे आपण ज्या वावराचा पोत पाहून त्या ठिकाणी त्या जमिनीमध्ये एक्स्ट्रा वापरलेले आहे. वेगवेगळ्या वावरामध्ये वेगवेगळे डोस, इथंच माझ्या प्लॉटमध्ये 8 प्लॉटमध्ये वेगवेगळे डोस आहे. त्यामुळं तुम्हीसुद्धा ज्यावेळेस बेसल डोस भरता, प्रामुख्याने आपण 10-26, 18-40, 24-24 किंवा जे NPK आहे हे भरतो. पण जे मायक्रोन्यूट्रन भरायचे असतात ते आपण त्यांनी काळजी घेऊन आपण आपल्या शेतामध्ये भरायचे आहे. मित्रांनो, या सर्व शेणखताचं एकत्रीकरण करून आपण सारा यंत्राने जे रेझर आहे, रेझरने पहिली सरी पाडून मध्ये ते खतं भरून आपण रोलरच्या साहाय्याने ते खतं दाबून देऊन या ठिकाणी हा बेड बनवलेला आहे. मित्रांनो, इतका परिपूर्ण बेड या ठिकाणी झालेला आहे. आता तुम्ही या बेडची उंची पाहू शकता, साधारणतः 1.5 फूट उंची आहे. बेडची जी रुंदी आहे ही 5 फूट आहे. 5 बाय 1.5, हाईट 1.5 फूट आहे. एवढा बेड शेतकरी कोणी शक्यतो पाडत नाही. मित्रांनो, याचं पाडायचं कारण काय होतं, आपण बेड उंच का पाडतो, तर मी ज्यावेळेस प्रॉपर शेणखत, बेसल डोस, रासायनिक खत, शेणखत जे प्रॉपर आपण भरतो, साधारणतः ह्या बेडवरती माझं टार्गेट असतं 7 ते 8 पिकं या ठिकाणी या बेडवरती करायची. त्याच बेडवरती 8 भाजीपाला घ्यायचा वेगवेगळ्या प्रकारचा. तर त्याच्यासाठी काय होतं, सगळ्यात महत्त्वाचं बेडमध्ये जास्त काळ टिकणारं खत म्हणजे हे शेणखत प्रॉपर पाहिजे असतं. त्याच्यामुळे आपण शेणखत टाकतो. आणि बेड उंच पाडण्याचं कारण काय होतं, मल्चिंगच्या साहाय्याने आच्छादन करतो आणि क्रॉप आपलं जमिनीपासून साधारणतः 1.5 फूट हाईटवरती राहतं. म्हणजे जमिनीमध्ये असलेल्या नाना प्रकारच्या बुरशी असतात, ह्या झाडाला लागत नाही. आणि ज्यावेळेस पाऊस येतो, पाणी पडतं, पावसाचं पाणी पडतं, ते परत गाळ आपण पाहत असतो आपल्या पिकांवरती, ती माती उडते. त्याच्यानंतर दावणी, भुरी, भरपूर साऱ्या प्रकारचे रोग त्याच्यामध्ये येत असतात. त्याच्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं आपलं बेड उंच करायचं कारण काय आहे,
पीक आपलं जमिनीपासून वरती घ्यायचं. दुसरं कारण असतं की ज्यावेळेस आपण 8 पिकं करतो म्हणजे साधारणतः 2 वर्ष 24 महिने याच्यामध्ये निघून जातात आणि या 24 महिन्यामध्ये ऊन वारा पाऊस अशा तिन्ही ऋतूंचा डबल टाईम येऊन जातो आपल्या पिकाला. मित्रांनो, काय होतं, अनेक वेळा पाऊस जर जास्त पाऊस झाला आणि सऱ्यांमध्ये पाणी साचलं तर आपलं पीक हे उंबरठ्यावरती ते सुरक्षित राहतं. मित्रांनो, पाणी काढून देत असतो पण रात्रभर जर पाऊस चालला, 24 तास पाऊस चालला तर काहीच पर्याय शेतकऱ्याकडे उडत नाही. त्याच्यामुळं बेड हा उंच असला तर आपल्याला काही अडचण येत नाही. अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, आपण जेवढा आपल्या परीनं करता येईल तेवढा उंच बेड या ठिकाणी केलेला आहे, रुंद पेन केलेला आहे आणि बेड सशक्त पण केलेला आहे. मित्रांनो, बेड जर बलवान असेल तर नक्कीच आपलं येणारं पीक हे पहिलवान असतं, हे तुम्ही समजून घेणं गरजेचं असतं. मित्रांनो, काय होतं, बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं असतं का तुम्ही रासायनिक खत वापरता, एवढे शेणखत वगैरे एवढ्या खतांची गरज नसते. मित्रांनो, काय होतं, पहिल्यासारखं वातावरण आता या ठिकाणी राहिलेलं नाही. अनेक प्रकारचे रोग येऊ पाहतात, अनेक प्रकारचे कीटक, अनेक प्रकारच्या बुरशा. पण काय होतं, ज्यावेळेस आपलं बेड जर बलवान जर असला आणि त्याच्यावरती आपलं पीक जर पहिलवान असलं, म्हणजे पहिलवान म्हणजे ताकदवान, आणि ज्यावेळेस ताकदवान पीक असलं तर त्याच्यात रोगप्रतिकारक क्षमता ही भरपूर वाढते. मित्रांनो, कोणताही रोग आला, कोणतीही बुरशी आली का त्याला अटॅक करण्याची ताकद त्या झाडामध्ये जर असली तर आपल्याला नक्कीच उद्या करावं जे लागणारे जे फवारे आहे आणि जी घ्यावी लागणारी काळजी आहे ही थोडीशी कमी घ्यावी लागते. त्याच्यासाठी आपण प्रॉपर नियोजन हे बेड पाडतानाच करत असतो, हे मला ह्या व्हिडिओतून तुम्हाला सांगायचं आहे. मित्रांनो, काय होतं, आपल्याला पुढे व्हिडिओ भरपूर बनवायचे आहे, पण नक्की पुढचे व्हिडिओ बनवण्यापेक्षा जे पायाभूत जी गरज आहे, जी व्हिडिओचे जे म्हणजे आपण जे प्रॉपर जमिनीवरती जे काम केलेलं आहे हे तुम्हाला सांगणं गरजेचं वाटलं, त्याच्याकरता हा व्हिडिओ मित्रांनो मी बनवला आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे सांगायचं आहे. आमच्या पेजला फॉलो करायचं आहे आणि व्हिडिओला नक्कीच आवडला तर लाईक करायचा आहे. धन्यवाद.